आपण म्हणजे आपल्याला ऑलरेडी आपण ब्रीफ केलं होतं की सुनीता जामगेडे नावाची जी महिला होती, शी क्रॉस दी LOC फ्रॉम कारगिल डिस्ट्रिक्ट 14 मे रोजी क्रॉस केलं होतं त्यांनी. तर त्यांना अमृतसर पोलिसांकडे पाकिस्तान ऑथॉरिटीजने हँडओव्हर केलं होतं. त्यानंतर आपण त्यांना काल रात्री नागपूर येथे आणलेलं आहे. येथे आणल्यानंतर आपल्याला अमृतसर पोलिसांकडून 0 FIR चे देखील डॉक्युमेंट्स प्राप्त झाले. त्यानुसार आपण FIR रेग्युलर FIR कपिलनगर पोलीस स्टेशन मान्य CP सरांच्या मार्गदर्शनात दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टचे सेक्शन लावण्यात आलेले आहेत आणि रात्रीच आपण महिलेला मॅजिस्ट्रेट यांच्या समोर हजर करून अटक करण्याची देखील परवानगी घेतलेली आहे. आता सध्या ते आपल्या कस्टडीमध्ये असून त्यांचं इंटरोगेशन चालू आहे. सध्याच्या याच्यात त्यांच्याकडून आपल्याला मोबाईल देखील मिळालेला आहे, पासपोर्ट आहे, त्यांचे ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड आहे, इलेक्शन ID कार्ड आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले आहेत. परंतु जो मोबाईल आहे त्याच्या अनालिसिससाठी आपण नागपूर पोलीस येथील जे सायबर एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घेत आहोत. त्याच्यानंतर सर्व डेटा रिकव्हर करून ते यांच्या विचारपूसमध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्यांना आपण क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. आतापर्यंतची जी चौकशी केलेली आहे त्याच्यानुसार तिने असं सांगितलं की तिच्यासोबत महिलेसोबत मुलगा होता, एक त्यांचा 13 वर्षाचा मुलगा आहे. जिथूनच आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली होती कारगिल पोलिसांकडून की असा असा मुलगा कपिलनगर मधील आहे आणि तो सांगत आहे की त्याची आई क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेलेली आहे. तर तिचं असं सांगणं आहे की ती त्या मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगिल येथे घेऊन गेली होती. त्यानंतर त्यांचे तिथे पैसे संपले आणि मग ती तिथे जॉब शोधत होती लोकली आणि जॉब शोधत असताना ती पाकिस्तानात गेली असं ती प्राथमिक माहिती देत आहे. परंतु आता सध्या ती खरं बोलत आहे खोटं बोलत आहे याच्यावर आपण कमेंट करू शकत नाही, कारण तिच्या मोबाईल मधील जी माहिती आहे ती आपण व्हेरीफाय करणार आणि इतरही तिच्या मुलाला जो मुलगा आहे त्यांना देखील आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे. आपले CWCच्या ताब्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत देखील आपण याबाबत विचारणा करणार आहोत. त्याच्यामध्ये थोडं तथ्य दिसून येत आहे, कारण आतापर्यंत अमृतसर पोलिसांनी जे इंटरोगेशन केलेलं आहे प्राथमिक त्याच्यामध्ये असं समजून येत आहे की काही सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिकांचे त्यांचा कॉन्टॅक्ट होता, परंतु यांची व्हर्जन थोडी वेगळी आहे. ते म्हणतात की होता कॉन्टॅक्ट परंतु वेगळ्या कारणासाठी होता. तर दॅट इज द क्वेश्चन नाव. तेच आपण इथे क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत. असं कुठलंही नाव आपल्याकडे समोर आलेलं नाही आहे. कुणी धर्मगुरू आहे किंवा वेगळं कुणी आहे. त्या महिलेच्या सांगण्यानुसार ते काहीतरी बिझनेस सुरू करायचा होता, त्यामुळे मी काही लोकांच्या संपर्कात तिकडे होती असं त्यांचं सांगणं आहे. परंतु ते संपूर्ण चेक झाल्याशिवाय त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये ऍक्च्युली हा 0 FIR अमृतसर पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि त्यांनी आपल्याकडे वर्ग केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना प्राथमिक चौकशीमधून असं निदर्शनास आलं होतं की काही पाकिस्तानी नागरिकांसोबत या मोबाईलवरून चॅटिंग झालेली आहे आणि जी चॅटिंग झाली किंवा हे सर्व बॉर्डर क्रॉस करण्याची प्रक्रिया होती ती अशा वेळेस झाली ज्यावेळेस इंडिया पाकिस्तानमध्ये टेन्शन्स हाय लेवलला होते. तर त्यामुळे मग त्यांनी तात्काळ तो गुन्हा दाखल केलेला आहे. आता आपण इतर ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांना देखील याच्यामध्ये तपासात इन्व्हॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून कुठलाही अँगल याच्यामध्ये मिस होता कामा नये. तुमच्या प्रकारे ते आपण जे प्रश्न विचारतोय त्यांना ते कॉन्फिडेंटली त्याचं उत्तर देत आहेत सध्याच्या परिस्थितीत, कारण आपल्याकडे अजून त्यांना क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी जो महत्वाचा डेटा पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे ती अवेलेबल होईल त्या मोबाईलचे अनालिसिस केल्यावर, जेणेकरून ते जर खोटं बोलत असेल तर आपल्याला त्यांना त्याच्यामध्ये लीड मिळेल की हे आपल्याला मिसलीड करताय आणि त्याच्यानंतर पुढचा तपास केला नाही. आपण काल रात्री सूर्यास्तानंतर त्या महिलेला अटक केलेला आहे. त्याच्यामुळे आपण मान्य न्यायालयाची परवानगी घेतली त्याच्यात अटक करण्याची. आज रोजी आपण पुन्हा एकदा मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करणार आहोत आणि पोलीस कस्टडीसाठी मागणी करणार आहोत. उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. याच्या बाबतीत आपण विचारलं त्यांना कसे काय गेले तर ते सांगतात की शेवटच्या विलेजमध्ये मी जॉब शोधण्यासाठी गेली होती, मला माहितच नव्हतं ते विलेज कुठलं आहे. तर ह्या प्रकारचे थोडे उत्तर येत आहेत. तर ते थोडं व्हेरीफाय करण्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु आपण लवकरच याच्यामध्ये सत्य काय आहे ते निष्पन्न करू. मुवमेंट पॉज नाही असं की त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यानुसार कुणीतरी पाकिस्तानात जात आहे तर दॅट इज सस्पिशियस. ते शंका निर्माण करणारं नक्कीच आहे. त्याच्यामुळे आपण संपूर्ण मोबाईलचे अनालिसिस केल्याशिवाय याच्यावर कमेंट करू शकत नाही. इट्स नॉट फिजिकल ऑफेन्स ॲज सच की तिथं जाऊन आपल्याला करावं लागेल, कारण त्यांचं चॅटिंग वगैरे सर्व इथूनच सुरू झाली होती कपिलनगरमध्ये असताना.
त्याच्यामुळे बराचसा तपास आपला इथून होईल आणि हा बराचसा तपास जो आहे तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा मोबाईल फोनवर कॉन्टॅक्ट असेल त्याच अनुषंगाने होणार.